सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मीरा भाईंदरमध्ये आता नगरसेवकाचं इलेक्शन आलंय. तर मला काही शेअर करायचं तुम्हाला. मी सांगतो, आज सोशल मीडिया उघडलं किंवा काही बघितलं ना, तर असं वाटतंय की एवढ्या वर्ष हे लोक होते कुठे. आता काही लोक, मी तुम्हाला सांगतो, 20-30% लोक असे मीरा भाईंदरमध्ये आहेत जे लोकांना नगरसेवक बनवू पण शकतात, ते तेवढं काम पण करतात आहे आणि ते जेन्युइन तसे आहेत. 60-70% लोक अशी आहेत ना की ते अचानक सोशल मीडियावरती आले. 5 वर्ष गेले, 5 वर्ष दिसले नाहीत, अचानक सोशल मीडियावरती आले, अचानक रस्त्यावरती आले आणि ते सांगतात आहे आम्ही रोडचं काम करतोय, आम्ही साफसफाईचं काम करतोय, आम्ही या परिसरात हे काम करतोय. बघा, 5 वर्ष तुम्हाला तो नगरसेवक त्या एरियात आहे, ज्याला पण तुम्ही वोट देणार आहेत, त्याला जेव्हा तुम्हाला वोट मागायला येईल, आधी त्याला विचारा की तुम्ही ह्या मीरा भाईंदरमध्ये जो वॉर्ड आहे, आता प्रत्येक वॉर्डमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे. मीरा भाईंदरमध्ये एक सुद्धा वॉर्ड नाही जिकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मीरा भाईंदरमध्ये जो पण तुमचा वॉर्ड येतो, त्या वॉर्डमध्ये ज्या समस्या आहेत आधी त्या सॉल्व्ह करायला सांगा. त्याच्यानंतर त्याला विचारा की पुढची 5 वर्ष तुम्ही काय करणार आहेत ह्या वॉर्डसाठी, आणि तेव्हा जाऊन कुठे वोट द्या. कारण की बघा, 5 वर्ष तुम्हाला झेलायचं आहे. 5 वर्षात कामं करतील नाही करतील, तुम्हाला जो जेन्युइन वाटतं त्यालाच वोट द्या. कारण की प्रत्येक जण रस्त्यावर उतरलाय, प्रत्येक जण बोलतोय की आम्ही हे ते. बाबा, हसायला येतं असं, कारण की सगळे नाही काम करत आहेत. जे करतात आहे त्यांच्यासाठी चांगला सल्यूट आहे, पण सगळे तेवढे हे नाही आहेत. तर विचार करून वोट द्या आणि सोशल मीडियावरती जरा बघा, कारण की प्रत्येक जण दाखवते मी हे काम केलं, पण पुढचे 5 वर्ष किंवा मागचे 5 वर्ष कुठे माहीत नाही.